नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करायच्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमधून मी तुम्हाला वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये कशा पद्धतीने केल्या जातात, त्यासाठी कोणकोणती प्रक्रिया ही राबवली जाते, कशा पद्धतीने क्रायटेरिया असतो, किती प्रीमियम तुम्हाला भरावा लागतो याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमधून देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 4 मार्च 2025 रोजी जमीन रूपांतर नियम जाहीर केले आहेत। या नियमानुसार भोगवाटादार वर्ग 2 भाडेपट्ट्याने दिलेली जमीन किंवा कब्जे हक्काने धारण केलेली जमीन आता भोगवाटादार वर्ग मध्ये 1 मध्ये रूपांतरित करता येणार आहे। या बदलामुळे शेतकरी, नागरिक व सहकारी गृहनिर्माण संस्था यांना मोठा फायदा होणार आहे। मित्रांनो, तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नसतं की भोगवाटादार वर्ग 2 च्या जमिनी काय असतात। म्हणजे शासनाने काही अटींवर दिलेली जी जमीन असते तर ती भोगवाटादार वर्ग 2 मध्ये येत असते। अशा जमिनी विक्री, गहाण किंवा हस्तांतरणासाठी शासनाची त्यांना परवानगी आवश्यक असते। आता जमिनीचे भोगवाटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करता येणार आहे। त्यामुळे वर्ग 1 मध्ये रूपांतर झाल्यावर जमीनधारकास त्याचा मालकी हक्क सुद्धा दिला जाणार आहे। आता यासाठी जमीन रूपांतरणासाठी कोणकोणता पात्रता आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। तर भोगवाटादार वर्ग 2 जमिनी जी की कृषी, निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक कारणासाठी देण्यात आलेली जमीन, यामध्ये तुम्ही भोगवाटादार वर्ग 1 मध्ये करू शकता। मित्रांनो, शासनाकडून तुम्ही जरी ठराविक कालावधीसाठी भाडेपट्ट्याने जमीन मिळवली असेल तर ती सुद्धा तुम्ही आता वर्ग 1 मध्ये करू शकतात। त्यानंतर कब्जा हक्क जमीन जी की कब्जा हक्काने धारण केलेली जमीन, उदाहरणार्थ सहकारी आणि गृहनिर्माण संस्थांना सुद्धा त्या जमिनी आता वर्ग 1 मध्ये करता येणार आहेत। आता ही रूपांतर प्रक्रिया म्हणजेच कन्व्हर्जन प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे, यासाठी तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल। जमीनधारकाने जिल्हा अधिकाऱ्याकडे जमीन रूपांतर अर्ज सादर त्यांना करावा लागेल। मित्रांनो, त्यानंतर त्याचं मूल्य निर्धारण होईल, म्हणजे प्रीमियम कॅल्क्युलेटर पैसे तुम्हाला भरावे लागतील। किती प्रीमियम हा तो बसतो त्या जमिनीवर ते डिपेंड असेल। मित्रांनो, त्यानंतर जमीन कोणत्या उद्देशाने वापरली जाते त्यानुसार प्रीमियम ठरवला जाईल। उदाहरणार्थ निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी वेगळा दर लागू शकतो। प्रीमियम भरल्यानंतर आदेश निघेल। मित्रांनो, आदेश निघाल्यानंतर तुम्हाला प्रीमियम भरल्यानंतर जिल्हा अधिकारी तुम्हाला एक आदेश देईल आणि तो आदेश निघाल्यानंतर आदेशानंतर तुम्हाला जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतर तुमची जमीन ही होणार आहे। आता यासाठी अटी व शुल्क काय ठेवण्यात आलेले आहे, तर प्रीमियमची रक्कम शासन दरानेच तुम्हाला भरावी लागणार आहे। 1 कोटी रुपयापेक्षा जरी जास्त प्रकरण असेल तर ते राज्य सरकारकडे जाईल। मित्रांनो, सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नियम वेगवेगळे असतील। स्वयं पुनर्विकास करणाऱ्या संस्थांनी 25% अतिरिक्त FSI प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राखीव ठेवणे गरजेचं राहील। नियम न पाळल्यास जमीन पुरा वर्ग 2 मध्ये राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे। मित्रांनो, आता याची कालमर्यादा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट ठरणार आहे, कारण कालमर्यादा कशा पद्धतीने राज्य सरकारने दिलेला आहे, तर जमीन रूपांतर अर्ज आल्यापासून 3 महिन्याच्या आत निर्णय देणं बंधनकारक राहील। तुम्हाला सुद्धा प्रीमियम भरण्यासाठी नोटीस दिल्या जातील आणि 3 महिन्यात तुम्हाला तो प्रीमियम जी रक्कम असेल तर ती भरावी लागेल। शेतकरी मित्रांनो, आता या योजनेचा काही मोठा अपवाद सुद्धा आहे, तो म्हणजे ज्या शेतकरी मित्रांकडे वनक्षेत्राच्या जमिनी असतील, सार्वजनिक सोयीसाठी दिली जाणाऱ्या जमिनी असतील तर त्या या नियमात बसणार नाही, त्या तुम्हाला वर्ग 1 मध्ये करता येणार नाही। मित्रांनो, आता नागरिकांचा याच्यामुळे काय फायदा होईल, तर मालकी हक्की त्यांना निश्चित होणार आहे। जमीन विक्री, गहाण व वारसा हस्तांतरण मध्ये नाव सोपे होणार आहे। मित्रांनो, त्यानंतर शेतकरी व गृह प्रकल्पांना कायदेशीर सुरक्षा मिळेल। सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासाचा मार्ग सुद्धा याच्यामध्ये मोकळा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने 4 मार्च 2025 रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला होता, ज्यात जो महसूल विभाग आहे त्याने हे नियम जारी केले होते। मित्रांनो, त्या JR ची लिंक सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लावणार आहोत। तो JR डाउनलोड करून तुम्ही तो JR वाचून एकदा ते नियम वाचू शकता। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा। व्हिडिओचा हाईप बटन सुद्धा देऊन द्या मित्रांनो, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचेल। आणि अशाच नवनवीन गव्हर्नमेंट अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।